पहिल्या वर्षी विरांग केली पडत नाही. काय म्हटले? व्हरायटी कोणती व्हरायटी आहे तशी शेतकरी असं बोलायले फरक पडत नाही. का बरं? पहिल्या वर्षी 3 वेळ विरांगचे केले होते आणि 3 10-57 गेले होते. हा, ते दोन्ही सारखेच होते. म्हणजे व्हरायटी वेगवेगळ्या होत्या. हा, 10-57 आणि विरांग विरांग आणि दोन्हीचे बेड सारखे दिसत होते. सारखेच ग्रोथ एकदम सारखी, माल बी सारखा. सारखाच. मग काय फरक पडला व्हरायटी वेगळी करून? काहीच नाही फरक पडला. बियाणे भेटले म्हणून 2 किलो. म्हणजे टमाटे तुमचे जर आता पाहिले तर असं वाटतंय की तुम्ही इथं एक मडकं लावा म्हणजे. 2 वर्ष मडकं लावलं नाही. हा, नजर मी लागत नाही का? काही झालं तरी इथलं कोणी नेलं नाही नशिबातलं. नाही खरं, हे मात्र एकदम रामबाण बोलले तुम्ही. म्हणजे मला गमतीने म्हणायचं होतं, पण त्याचे फुटवे जर पाहिले तर नेमकी पहिला शेंडा कोणता यायचा? मी पहिल्यांदा कोणता शेंडा फुटला होता? पहिल्यांदा कोणता शेंडा फुटला होता? बरं का? ते बेसल काय टाकलं? बेसरला आता 6 गुणी कृषी अमृत आहे. किती गुंठे आहे? 8-9 गुंठे, 7 ते 8 गुंठे. 8 गुंठे म्हणजे सांग. प्रत्येक 14 बेडला गुंठे आहे वरपर्यंत. 8 गुंठे असं. प्रत्येक बेडला 1 गुण थोडक्यात. बँकेतले मॅनेजर साहेब आहेत, त्यांच्या ऊसाला मी 50 गुणी स्वतः ते शेणखत टाकणार होते. त्यांना म्हणलं ते नका घेऊ, आपलं हे घ्या. तुम्ही काय करता बँकेत? मी बँकेत जॉबला. तांबडीचा प्लॉट तुमचा असा प्लॉट किती दिवसापूर्वी आला होता? पूर्वी आम्ही ओपन करायचो 2-3 वर्ष करीत होतो तेव्हा असे नव्हते येत नाही. नव्हते. पण असे नाही पिकले कधी आजपर्यंत. ही खायला सुद्धा तांबट म्हणजे गर जास्त असतो. 3 वर्षापासून करताय ना? इथेच करताय? इथंच गेले, वावराचे नाही काही. टमाटे टमाटे लोक तर म्हणतात पिकावर पीक येत नाही. आम्ही तिसऱ्या वर्षी सांगतील बघा, हे सांगतील त्याच पिकावर तेच पीक येत नाही. आलं तर कमजोर होतं, रोगाला बळी पडतं. 7 दिवस माली. हा, 3 वर्ष 7 दिवस माली. 3 वर्ष हाच माल आहे. रोज माली आहे वावरात. अरे पण ते पटत नाही ना हो, म्हणजे असं म्हणून टाकलं येते साहेब. नाही 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 ना, केमिकलच्या खतावून येत नाही. खूप तज्ञ लोक आहे जगामध्ये, म्हणजे आपल्यापेक्षा खूप अभ्यासून खूप तज्ञ लोक आहे. बरोबर आहे. तर त्याच पिकावर तेच पीक कुठल्याच प्रकारचे शेतकरी सजेस्ट करीत नाही. जर केलं तर महामोर खर्च येतो. येत नाही असं नाही, पण खर्च सुद्धा महामोर येतो. तुमचा खर्च वाढत चाललाय का तेवढाच? वावर एकदम सुट्टी झालं नाही. पहिले खर्च कमी आहे. खर्च कमी आहे. त्या वर्षी खर्च कमी. रिझल्ट जास्त आहे. कमी येतो. खर्च आमच्या कमी दृष्टीने तर कमी येतो. किती केलं याला? 40 दिवसात वरून फवारलंच नाही अजून. मग काय खालून फवार? म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का फवारलंच नाही? खाली औषध सगळ्यांना आश्चर्य वाटते ना? तुम्हाला आश्चर्य वाटते ना? का हो काका, आश्चर्य वाटत नाही का तुम्हाला? वाटतंय का आश्चर्य? हे काहीतरी खोटं बोलत असतं. नाही, रात्री फवारला असं फवारलंच नाही अजून. तुम्हाला माहिती आता रोज शेजारी येणारी माणसं आहेत ते का? तुम्ही याला जो बेसल डोस भरला RNPH आणि कृषी अमृत, त्याच्यानंतर सॉइल चार्जर सोडलं, बरोबर आहे ना, आणि फूड चार्जर सोडलं, परत फवारणीचं नाव नाही. म्हणजे आमची पण नाही, कोणतीच नाही. कोणतीच नाही. फवारणी दुसरी घेतच नाही, तुमचीच घेतली. तुम्ही 3 वर्षापासून वापरता रेग्युलर. काय मागचे 2 वर्ष अनुभव काय काका? पहिल्या वर्षी फवारणी बऱ्याच वेळा करावं लागली, कारण तुका यायचं सारखं ना. तुका आलं का मी यांना, कारण तुका आल्यावर पहिल्या वर्षी काय होतं, शेड्यूल नुसार थोडस केलं होतं फवारण्या. आता जसं सांगितलं म्हणजे आपल्याच केलं तेव्हा तुमचं. दुसऱ्या वर्षी काय नाही, फवारण्या इतक्या नाही केल्या. दुसऱ्या कमी केलं. एवढं गायबच केलं. आता सध्या तर गायबच आहे. आता काय पण बेसल डोस टाकला तुम्हाला आता, कारण हे पान बेसलवर 3 वर्ष तसं बेसल 3 वर्ष. किती रिपीट करतो बेसल डोस? मोबाईल एकदा बॅलन्स संपला परत काय करतो? मग परत चालत होतो. मोटरसायकल आहे, पेट्रोल संपलं परत टाकतो, परत पुढे चालवितो. फक्त संपायच्या जागाच लावत नाही. नाही गावाला जागा आहे बा. तुम्हाला मी बेसल डोस टाकायला सांगतो. आता हे हात आहे ना, त्याच्यामध्ये घालायचं, त्याला असं खत घ्यायचं. तुमची माती लय बोलली का? असं खत घ्यायचं, असं इकडे पांगवायचं, इकडून हात घालायचा, इकडे खत घालायचं, असं पांगवायचं.
थोडं ताणलं तरी चालतं. असं टाकायचं सोपं एकदम, काही जाऊ नाही. तुम्ही दुसरा बेसल डोस टाका. आता किती टाकायचा? 4 गोण्या घ्या. किती? 4 गोण्या. त्याच्यानंतर केली मागं मला बसता येत होतं, आता बसता बरं का पाय आहे बरोबर आहे ना. म्हणजे 4 गोण्या टाका, त्याच्याबरोबर RNPH एक पाकिट घ्या, जास्त नाही. किती? एक पाकिट. आणि मग बघा मला सांगा RNPH आणि LSQ. LSQ म्हणजे लिफ्ट चार्जर, सेटिंग चार्जर आणि क्वालिटी. तुम्हाला मगाशी फास्ट सुपर फास्ट ट्रीटमेंट सांगितलं. लिफ्ट चार्जर, क्वालिटी चार्जर आणि सेटिंग चार्जर. लिफ्ट चार्जर म्हणजे पानं आणखीन जे आता थोडेसे लूज पडलेत ना, कडक होतील. सेटिंग चार्जर आणि फ्लावरिंग कडक होईल. हे जे लूज पडले ना, हे लूज पडले थोडंसं लगेच कडक होईल फ्लावरिंग मध्ये. तुम्हाला पुढे चालवायचे फक्त रिचार्ज मारायचा. दर 1.5 महिन्याला तुम्ही जर रिचार्ज मारला, किती खर्च येईल? साधारणतः 4 गोण्या केवढे झाले? 2200 रुपयाचे. आणि एक पाकिट केवढे झाली? 5,000 पर्यंत खर्च नाही, 5 नाही होत. 5 नाही होत. 500 रुपयाला 2410 म्हणजे साधारणतः 2400 आणि हे 2200, 4600 रुपये. 5,000चा डोस होईल. आणि तुमचे टमाटे पुढचे 1.5-2 महिन्याची गॅरंटी चालायची. मग ती तोडे काय होती ती तुमची? घर 8 दिवस. आणि मग 8 दिवस जर फ्रीजच्या बाहेर तसं राहिला, तो बांगलादेशला पण जाईल ना, कुठे जाईल ना मार्केटला. खराब होत नाही अजिबात. मग तुम्ही ज्याला विकता खायला 1 नंबर, किती पण खा. ओके. आता बर बर. भाऊजी टाकताना मी बघितलं, मग तुम्ही कधीपासून ते मी तर नसल्यामुळे माहिती नव्हतं. बर. यांचं बघितलं, मी आलतो करताना. तुम्हाला हे माहिती कशावर? SCTची मोबाईलवर बघितलं, पण आमच्या इथं नव्हतंच. आता एवढं तिथं अमूल डेअरी तिथं चालतं. तिथं आता इकडे तुमचं उद्घाटन होतं मला वाटतं. हा बरोबर बरोबर. तिथं म्हणलं मग बरं झालं, जवळ झालं. नाही तर आम्हाला माहितीच नव्हतं. हे सगळं नाशिक साईडला जास्त. बरोबर बरोबर. त्यामुळे इकडे काय आम्हाला तसं नाही. काय होतं माहिती का, कॅपॅसिटी नाही सर. आणि SCTचं डीलरशिप सांभाळायचं म्हणजे ते नशीब लागत. हे पवित्र काम आहे. तुम्हाला सांगा, मला सांगा, ह्या कामामध्ये जादूची ना सगळी. तुम्ही आता अनुभव घ्या, 3 वर्ष जादूचे का नाही. केमिकलवाले बिचारे थकू गेले. आता तुमचं जमलं म्हणजे लंपीच्या गायची परिस्थिती काय होती? बिलकुल अशी होती, म्हणजे गाठी फुटत होते, रक्त येत होतं. बापरे, सिरियस कंडिशन होती. चांगली आली काय, आता मस्त आहे, एकदम मस्त झाली. वा. तुम्ही आता जर तांबड्याला हात लावला, आता मी हातामध्ये घेतो बघा, असा हात लावा बघा ना, असं असं करा. हा काय केमिकलचं करा बरं. असं हात कशी पडत आहे? हात कशी पडत आहे बंधू? तेल काढायला लागते. तुम्हाला मला हे विचारायचं मागाशी की केमिकल जर प्लॉट असं असं जर केलं तर काय होतं हाताला? याचा वासच वेगळा आहे. बघा कसं येतो हात, एकदम तांबड्याचा प्युअर वास येतो ना. म्हणजे ही ताकद आहे. आणि तुम्ही जुने जर हे सांगायला ही ड्रम पुरा आहे बरोबर आहे ना? पहिल्या वर्षी आणले नाही. पहिल्या वर्षी आणले का? पहिल्या वर्षी 5 लिटर वापरलं होतं जवळजवळ. बर बर बर. या प्लॉटसाठी त्याची तारीख पहा किती? 2021. कोणता महिने? 7/2021. म्हणजे 2021 ची 3 वर्षापूर्वी तारीख दिली. 3 वर्ष रेग्युलर वापरायचं कारण काय? एकच डोस टाकले तरी 3 वर्ष वापरू. खर्च कमी होते, उत्पन्न जादा नाही का ते. बर. तुला कधी वाटलं नाही केमिकल वापरावं? नाही नाही, खर्च कमी झाला काय महागात जायची. लोक तर म्हणते हे महाग आहे. नाही नाही, लोक तुम्ही टीव्ही पाहा ना, टीव्ही वरती मोबाईल वरती खाली रिप्लाय करते लय महाग आहे, महागडे लुटू राहिली असं म्हणते. पंपच पाठ नेऊ नाही घ्यायला लागला म्हणलं बरं आहे ना. तुम्हाला 10 ml ची बाटली घ्यायला तिथे 1 लिटरची भेटते. 10 ml ची बाटली केमिकल मध्ये 10 ml च्या बाटल्या तेवढ्या 1 लिटरच्या बाटल्या आहेत. तेवढ्या किमतीत हे पहिले भेटले मला. तुम्ही खरं सांगता. नाही तिथे एक फवारणी करायचं म्हणलं तरी 1500-2000 जाते. बर. आता ही फवारणी समजा आपण एकदम औषध आणली, आता मी एकदम 7-8 हजाराची औषधं घेऊन येतो एकदमच. तेवढ्या टोमॅटो लावली ना 7-8 हजाराचं भरायचं. पहिल्या वर्षी त्याच्यात टोमॅटो काढले, बटाटे काढले, कांदे काढले त्याच औषधात. दुसरे औषधच नाही आणली. नाही केमिकल फारच बंद केलेलं आहे फार.
काय बात करता त्याच औषधात सगळी बरं काढली. बटाटे कसे होते बटाटे चांगले केमिकल वाले बटाटे बघायला औषध द्यायला आला का ते मागे जाईल काय 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 बोलतच नसत ते काय? केमिकल वाले हा बटाटे पगायला औषध द्या करता यायचे गेल्या वर्षी हा रस्त्यावर म्हणलं कोणी येत असेल. हा. तिथं आम्ही ते पाठी बघू होते बघा. बरं, बरं. पहिले स्वयंचालित स्वयंचालित वापरलं का ते काय फसायचं. काय म्हणलं स्वयंचालित आम्ही टेक्नॉलॉजी चालले मग काय माहिती ती निघून जाते काय म्हणत नाही. रिझल्ट आहे म्हणल्यावर काय लबाड बोलून काय करायचे आपल्याला खरंय खरं आणि माल बोलतो ना हा. हा आज तुमच्या मालाची क्वालिटी आणि केमिकल वाला आला तर काय औषध देणार आहे? सांगा तुम्ही. हा? हा? काय करायला लावणार तो आपल्याला याच्या पलीकडे रोज आहे ना रोज 25-30 कॅरेट म्हणजे एक ते 1.5 बेड होतं सोडून बर बर रोजचे 25-30 कॅरेट निघतात रोजचे फक्त शनिवार बंद एकदा चालू झालं रोज थोडं चालू हा, शनिवारचं पण फक्त तीन एक दिवस दुसऱ्या दिवशी तीन परत तीन असं चालू असतं म्हणजे रोज थोडं चालू रोज रोज 3 बेड तोडायचे 25 कॅन काढायचे हा तुमच्या गावी जादू आहे तुमच्या गाय आहे तुमच्या गाय ना जर मिरच्या जर चालू केलं ना वैदिकचा चारा दिला ना हेच खत टाकून चारा बनवून जर तुळजा दिला तर ते जे शेण आहे त्या शेणावर तुमचं रेकॉर्ड ब्रेक होईल अख्ख्या पंचकृषीचं. हो त्याला पण वाटलं नव्हतं मी आता त्याला म्हणलं हे येणार आहेत विश्वास नव्हता त्याचा बरं. विश्वास नव्हता बरं. हा, काही बोलतो तू टाय बी टाकून तुम्ही फोटो बिटो बोला. काय होतं माहिती का नाही आता माझा मित्र एक आहे जवळक्याला वापरणारा त्याला पण तो पण म्हणत वाटत नव्हतं की बा तुमच्या बरोबर कधी अशी मुलाखत होईल किंवा अरे काय बापरे नाही काय होतं बघा आता हे पीक आहे या पिकाकडे पाहिल्यावर कोण विश्वास ठेवलो याला काही फवार मारेल नाही सांगा ना तुम्ही काय कमतरता काय याच्यामध्ये आणि मारायचं काय याला केमिकल नाही ना काहीच याचा तांबाटा खायला कसा लागतो एकदम गोड भरीव आतमध्ये गर साखर तुम्हाला तर याची जर पावभाजी केली याची जर तांबाट्याच्या वेगवेगळ्या भाज्या केल्या ना हे खतरनाक याचं ग्रेव्ही खतरनाक होणार जबरदस्त तो हॉटेलवाला एकदम आपण ज्याला कसं म्हणतो प्रसिद्ध जाणार पंचकृषीमध्ये त्याच्यात चव वेगळी काय भाऊ असं ती जी वेगळी चव आहे ती चव कशाची आयुर्वेदाची सगळी आपल्या वैदिकची म्हणून तुम्ही आता जसं पिकवलं तसं तुम्ही राहता याच्यामध्ये शहरामध्ये तुमच्या डोक्यात कल्पना यायला पाहिजे पिकवायचं तर इकायचं पण शिका तार बारीक नाही लांब उपसून येते दाम उपसा तिकडून हा आलतं ना एकदा डाब उचलून पहिल्या वर्षी अख्खा उपसलं तिकडून उपास. 2 दिवसात दुसरी उडी लांब होती लगेच लांब होती. तापायचं हा पहिल्या वर्षी वाईट घालला फार म्हणलं तसंच चालतं पहिल्या वर्षी वाईट टाकलं होतं आम्ही म्हणलं तांबड्याला लावायचं आता अहो ते बाहेर निघाल्यावर 2 दिवसात बांधा येते परत मी सांगतो ना ताराला भेडू नाही वर चालली मागच्या वर्षी कांद्याला वापरलं होतं 15 गुंठ्यात 115 पिशवी कांदा निघाला आणि कांदे निघतील असं वाटतच नव्हतं आता तर नव्हतं आणि म्हणून. मोर नाचायचे त्याच्यावर कांदा नाही रान- तर गोळा करून काढले कांदा काहीच वाटलं नाही मला कुदळीशिवार कांदा निघायचे ना हाताने आम्ही आणि ते गोळा वावरच निभार असायचे पहिले ते काय सालपीठ टाकलं होतं ना ते काळे काही कृषी मग ते नुसतं पावडर वाली वावर घुसघुशीत दिसते हा असं गोळा केले कांदे काठाय काय सांगायचं म्हणून काय करायला म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का हे काय बघ वेगळंच काहीतरी एवढे एवढे पुड्या ते एवढं टाकायचं पूर्वी आपण 50 किलोची बॅग टाकून काही मिळत नव्हतं हा तुम्ही बी आर्मी ते तुम्ही विचार केला असेल अरे गाईला आपण एवढे महागडे खर्च केला डॉक्टर भारी भारी डॉक्टर दाखवले असतील ना दाखवले आणि मग याचा फरक आहे नाही हा फरक आहे पहिलं कमी दिलं 50 ml ग्रॅम हा ग्रॅम त्याच्यानंतर मग 100 दिलं हा. मग 150 हा. दिलं ती कवर आली पहिल्यांदा ते फुटत होतं फक्त जखम भरून होते बर क्लिअर नव्हती होत वाढवली होती. 50 ग्रॅम बरी नव्हती होत नव्हती होत. मग 100 ग्रॅम काय झाली थोडी बरी व्हायला बरी व्हायला. दुसरी ग्रॅम सुरू केलं मग लवकर रिकवर काय झालं गायबच झालं बघा एक लक्षात घ्या क्युअर होणं रिकवर होणं बरी होणं आणि परत पाहिल्यासारखी होणं यात काय आहे फरक आहे तुम्ही जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही समजा तुमचं एखादं समजा नुकसान झालं गाडीचं तर गाडीचं झालं किंवा कशाचं पण नुकसान घराचं झालं तुम्ही जर समजा पैसे कमी असेल तर काय कराल फक्त डागडुजी कराल फक्त जोड कराल फक्त जास्त पैसे डायरेक्ट पार्ट नावा डायरेक्ट पार्ट
कसं आहे, तुम्ही जर तुमच्या गाईला पोषण भरपूर मिळालं तर गाई पूर्ण पहिल्यासारखीच होती. तसंच पिकाचं आहे, तुम्ही पिकाला जर भरपूर पोषण दिलं तर पीक एकदम पहिल्यासारखं होतं. त्या अडचणीतून बाहेर येतं. जरी एखादा रोग आला असेल किंवा एखादी अडचण आली असेल, समस्या आली असेल, काय वाटतं तुम्हाला? ही गोष्ट फार महत्वाची. शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, रिकवर केलं पाहिजे. काय रिकव्हरी जर झाली तर परत मग दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी नुकसान नाही होत. नाही तर मग जर रिकव्हरी नाही केली, क्युअरच केलं, परत दुसऱ्यांदा ऍडमिट करायची पाहिजे. खरंय खोटंय? बायपास केलं तुम्ही किंवा काही स्टेन टाकली, त्या पेशंटला परत 2-3 वर्षांनी ऍडमिट करावाच. पण त्याचं जर ब्लॉकेज जर एखाद्या आयुर्वेदिक औषधी काढून टाकलं तर परत त्याला ऍडमिट करायची गरज. हा फरक आहे की नाही? म्हणून प्रकृती बरोबर चला. तुमच्या चेहऱ्यावर थोडा का नॉर्मल खड्डे आहे ना, तुम्हाला चॅलेंज देतो इथं सगळ्यांच्या समोर, कॅमेऱ्याच्या समोर. तुम्ही मिल्क चार्जर वापरा, त्यांना 100 ग्रॅम, 100 सकाळी 100 संध्याकाळी असं चारा, आणि ते दूध खा. 1 महिन्यामध्ये तुमचा चेहरा कसा होता? 1च महिना, जास्त दिवस नाही सांगत. किती? 1 महिना काहीच नाही राहणार चेहरा. एवढी ताकद त्याच्यामध्ये. एवढं म्हणजे दूध जे आहे ते एवढं पॉवरफुल आहे. टेक्नॉलॉजी वापरायला सांगतो सगळ्यांना. श्रीमंतांसाठी का गरिबासाठी? गरिबासाठी. कसे काय? गरिबासाठीच आहे, खर्च कमी आहे त्याला. नाही, काही लोक म्हणते श्रीमंतांसाठी. ते लोक गरीबच आपल्याकडे. आम्ही गरीब असल्यामुळे आपल्याकच याला गरीबच माणसं येतात. श्रीमंत आपल्याकडे येतही नाही आणि श्रीमंत कापूनही जात नाही, अशी परिस्थिती आहे. तुमच्या जमिनी श्रीमंत माणसं आले ना. हा, मग श्रीमंत आले, पण ते मनाने मोठेपणा असल्यामुळे आले, चांगले. तुम्ही पण श्रीमंत होणार आता. तुम्ही माणसं श्रीमंत झाल्या बिघडत म्हणून श्रीमंतच व्हायचे नाही असं नाही. एक लक्षात घ्या, तुम्हाला गाडी कंट्रोल होत नाही म्हणून तुम्ही मोठी गाडीच नाही घ्यायची. आज तुम्ही ड्रायव्हर ठेवा ना. पैसे सांभाळायला अकाउंटंट ठेवा, त्याला म्हणावं ते पैसे. तू सीए पाहिजे ना पैसे तुमचे, तुम्ही काय पाहता पैसे. पण त्याच्या माध्यमातून जगाचं काय होईल? कल्याण होईल ना. आता समजा तुम्ही इथं समजा तुमच्या शेतीमध्ये माध्यमातून जर पैसे जास्त कमवायला लागले तर तुम्ही स्वतःच काम करताय, तुम्ही काय ठेवाल? मजूर ठेवाल. म्हणजे तुम्ही 2 लोकांचं कुटुंब चालवा ना. चालतच कुटुंब. हा विचार करा. हा विचार. श्रीमंती होण्यासाठी ना आपल्याला दुसऱ्यांच्या बरोबरीनं घेऊन चालायचं. असं समजून जर तुम्ही केलं, तुम्ही समजा एखादी गाडी घेतली, त्या गाडीचा खर्च, ती गाडी बनवली कंपनी, त्या गाडीमध्ये कामगार राहत्या, त्या कामगारांना काय मिळतो? रोजगार मिळतो. म्हणजे तुम्ही काही जरी श्रीमंत होता, तुम्ही जे खरेदी करता त्याच्यामुळे तुम्ही ह्या समाजाला काय देता? रोजगार देता. म्हणून श्रीमंतांचा आदर करतात सगळे. परमेश्वराला सुद्धा आपण श्रीमंत म्हणतो. अगदी शिवाजी महाराजांना सुद्धा काय म्हणतो? श्रीमंत योगी म्हणतो ना. श्रीमंत का बरं? श्रीमंत म्हणजे पैसा नाही, लोभ नाही. श्रीमंत म्हणजे तुमची दुसऱ्यांसाठी करण्याची काय पाहिजे? मानसिकता. आणि ती तयार होती. आणि गरिबांना आम्हाला काय सांगून ठेवलं माहिती का? की नाही, श्रीमंती चांगली नाही. आणि आम्हाला श्रीमंतांची ना तिटकाराने असं तिरस्कार करायला शिकवलं. आणि ते तिरस्कार करायच्या वृत्तीमुळेच आमच्याकडे श्रीमंती येत नाही. तुम्हाला मी काय म्हणलो, आता तुमच्याकडे श्रीमंतीने दरवाजा वाजवला, आता श्रीमंतीचं स्वागत करा आणि येऊ द्या तिला. बँकेत जातोय हा पैसा, दुसऱ्या मालाचा नाही जात. म्हणजे बाकीच्या मालांचा पैसा बँकेत. हा, तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत काय म्हणतो? काय बँकेत जातो म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे चांगले पैसे होतात तिथे. थोडक्यात पैसा ओढून बँकेत जातो बा. आपला प्रपंच भागून जातो. म्हणजे खर्च पाणी करून प्रपंच भागून पैसा उरतो आणि बँकेत टाकायला शिल्लक राहतो, परंतु इतर राहत असं म्हणायचं ना. हो, किती मोठी गोष्ट. गेली 2-3 वर्ष महिने सारख्या भवितर शेतीमध्ये काहीच पिकत नव्हतं. हा, एवढंच मला चाललं. टोमॅटो 3रं वर्ष आहे आता. काय म्हणले? गेली 3 वर्षे निसर्गामुळे इतर वावरांना बाकीच्या पिकांवर काहीच नाही परिणाम व्हायचा. असे कांदे जायचे, हा, दुसरे काही पिकाला बटाटे जायचे, असं व्हायचं. पण त्याच्यामुळे उदरनिर्वाह होऊन येता बटाट्याने आम्हाला चालना दिली. शेतीमधून तुम्ही पूर्ण निगेटिव्ह झाली होती. हो, निगेटिव्ह व्हायची वेळ. उदासीन. आता शेतीमुळे असं वाटतंय का आता प्रगती नाही ना, आता प्रगती होईलच असं वाटायला लागलं. खात्री यायला लागली. पण असा बदल केला तर क्या बात, क्या बात. बस हीच इच्छा आहे माझी. चर्चासत्र पाहिलं तुम्ही? चर्चासत्रामध्ये मी काय सांगितलं? शेतकरी कोणी, पण तो राहतो कसा? भिकाऱ्यासारखा. बरोबर आहे. शेतकरी कोणी? राजा. राहतो कसा? तुम्ही जर भिकाऱ्यासारखे राहिले तर देव वरून काय म्हणतो? कथा. तुम्ही जर म्हणलं उद्या मी राजासारखा राहणार आहे, देव काय म्हणणार आहे?
करत असतो. इंग्लंडची राणी काय म्हणली तुम्हाला आठवतं का? ज्यावेळेस ते आले होते इंग्रज आले होते भारतामध्ये, ती काय म्हणली होती? ज्यावेळेस दुष्काळ पडला, त्यावेळेस गरिबी आली सगळ्यांना, ती त्यांना काय म्हणली होती? तिकडून संदेश पाठवला, भाकरी मिळत नसेल तुम्हाला तर केक खा म्हणली होती ना, मेसेज पाठवला होता ना. त्याचा अर्थ आम्हाला समजला नाही. ती निगेटिव्ह बोलली होती ती. तिचा अर्थ आम्ही पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे होता. काय पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे होता? जर भाकरी मिळत नाही ना, केक खा. म्हणजे भाकरी खायची ऐपत नाही राहिली ना, केक खायची ऐपत निर्माण करा, एवढं लढा. तसं उपाशी मरून मरणार नाही तुम्ही, लढून मरा ना. हॅलो, काय माहिती तुमचं? शेतकऱ्याने आज मी काय म्हणतो, उदासीन म्हणून निगेटिव्ह होऊन शेती करण्यापेक्षा जिद्दीने शेती करा. तुम्हाला काहीतरी नव्हतं तर परमेश्वराने दिले ना मार्ग दाखवला, त्या मार्गाने चला. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक बेसल डोस टाकला, एवढा उत्पन्न मिळालं. तुम्ही 2 टाकले तर 300 जागेवर किती काय निघतील? 500 असते, 1.5 लाख. 50,000 वाढले का? आणि खर्च किती करायचा होता? 1 रुपयाला किती? 5 रुपये. तुम्हाला जर अशी गॅरंटी लॉटरी जर लागणार असेल 1 रुपयाला 5 रुपये, तुम्ही तिकीट फाडणार का नाही? मग का पण नाही फाडणार? का पण नाही फाडणार? बर, मला सांगा, बेसल डोस टाकायचं फार मोठं काम आहे का? नाही. फक्त काय आहे, डेअरिंग नाही. काय वाटतं बा, हाय ते 5,000 रुपये आले तेवढे आपल्या घरात राहतील, काय जाऊन द्यायचे ते वावरात. पण त्या 5,000 तुम्हाला जाताना काय घेऊन येतील? 45,000 घेऊन येतील. लक्ष्मी जर तुम्ही जाऊन दिली ना योग्य मार्गाने, ती येताना दुप्पट तिप्पट होईल. साहेब, हा, तुम्ही जर जुगारात लावली आणि तुम्ही कुठेही बी काही करायला लागले, दारू प्यायला लागले, तर ती लक्ष्मी परत नाही, ती अवदासा घेऊन ती बाकीची बी घेऊन जा. तुम्ही जर योग्य मार्गाला लावली, मला सांगा आता ह्या लक्ष्मीच्या माध्यमातून तुम्ही कोणाला तृप्त केलं? मातीला. तिने कोणाला तृप्त केलं? झाड कोणाला तृप्त करणार? आहे की नाही? माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान, आणि ग्राहक खाणारा कसा? जोपर्यंत मला पैसे कमवावे, मी मोठा व्हावा, माझी प्रसिद्धी मिळावी, मला पैसे मिळावे म्हणून प्रयत्न करत होतो. मी जवळजवळ 15-16 वर्ष प्रयत्न केले. त्याच्यामध्ये 10 वर्ष तर मरणाचे प्रयत्न केले. मरणाचे म्हणजे असं म्हणतो आपण की 17-17, 18-18 तास मी फिरायचो की मला माझी प्रगती व्हावी. मी आजूबाजूला बघायचो, माझे भाऊ वगैरे ते कोण प्लॉट घेतोय, कोण म्हणजे फ्लॅट बांधतंय, कोण गाडी घेतोय, कोण थोडी जमीन घेते शेजारी, आणि कोण सायपन करतोय. मी आहे तसंच, माझ्या बापान जेवढं करेल तेवढंच त्याच्यावर उड्या मारतोय, आणि सारखा इकडे मार्केटिंग तिकडे मार्केटिंग. लोक म्हणायचे हे पैशांसाठी पागल झाला. बरोबर आहे ना? नोकरी करतो चांगलं, तर नोकरी तर याचं म्हणजे भागत नाही, पैसे, त्याला पैसे पाहिजे. मला खरं पैसे नव्हते लागत, पण मला काहीतरी करायचं होतं. माझी इच्छा का बा काहीतरी करायचं आपल्याला, आपण आपलंच नाही समाजाचं काहीतरी करू शकलो पाहिजे. माझ्या आजूबाजूच्या समजा गावांमधून 100 कोणाला नोकरी भेटली पाहिजे, असं माझं लहानपणापासून स्वप्न होतं. असं मग मी मला ते असं गणगण व्हायची, काय करावं आता. मग मी ती 13-14 वर्ष मी ते असं दररोज फिरायचो. दररोज शेतकऱ्यांका जा, आपली घरची शेती, काहीतरी अभ्यास कर, हे कर ते कर. 12 वर्षामध्ये 13 लाख रुपये कमावले, आणि 12 लाखाचा डिझेलच खर्च, काही नाही राहील शिल्लक. आज आम्हाला नातू झाला, खुर्च्या खुट उभा राहिला, बाकी काही नाही. 2013 साली असा बसलो एक दिवस शांत, म्हणलं यार तुझ्या नशिबात काय पैसा. मग पैसा नाही म्हटल्यावर मग विषय काय केला, तर आता फक्त आता लय आपल्या हाऊस आहे ना, तर रविवारी थोडंसं फिरायचं, शेतकऱ्यांना गायडन्स करायचं फक्त रविवारी, बाकी दिवस आपल्या घरी शेती करायची. डाळिंब लावून दिले आणि सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर 2 वर्षांनी सॉईल चार्जरचा जन्म झाला. माझ्या डाळिंबासाठीच आणलं मी शोधून, ते शोधून काढलं, भेटले, म्हणजे अरे चांगला औषध लोकांमध्ये आजूबाजूला म्हणून ठीक देतो, सुरुवात केलं. तसं ते सॉईल चार्जर सुरू झालं. तसं 2015 सालापासून मग हळूहळू 2019 पर्यंत, मग 19 पर्यंत थोडीशी रोगराई परत वाढायला लागली. ते सॉईल चार्जर ताकद बी अशी, म्हणजे केमिकल वापरायचं ना आम्ही, मग ती बी कमी पडायला लागली. अरे म्हणलं आता केमिकल बंद केल्याशिवाय पर्याय नाही. मग 2021 साली वैदिक आणलं आणि केमिकल पूर्ण बंद करून टाकलं. तिथून पुढे चमत्कारच घडायला. चमत्कार म्हणजे असे चमत्कार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिले नाही. एका एकरामध्ये 40 लाख रुपये होते, काय जोक आहे का? 3 एकरमध्ये 1.5 कोटी रुपये कमवती एखादी स्त्री, ही जोक आहे? हा, मग हे घडायला लागलं. आज तुम्हीच नाही सांग, तुमचं सांगा ना, एकच बेस डोस टाकली तुम्ही, 8,000 रुपये 7,000 रुपये खर्च करताय आणि 8 गुंठ्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपये कमी त्या. सांगा ना, 1 रुपयाला किती भेटले? 12 रुपये भेटले. किती? मला एवढंच सांगायचं आहे. तर ह्या संदेशातून मला काय सांगायचं तुम्हाला, की आपलं भलं व्हावा जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेस काही गॅरंटी नाही होईल. ज्यावेळेस आपण म्हणतो ना माझ्याबरोबर इतरांचं पण भलं झालं,
असं जेव्हा तुम्ही विचार करता ना त्यावेळेस तुमच्या मागं पैसा असं धावत येतो. बघा तुम्ही गेल्या 8 वर्षामध्ये मी शिक्षक होतो साधा, आज कुठे आहे? आज कमीत कमी इंडियामध्ये कमीत कमी एक 10-20 लाख शेतकरी मला ओळखतात, बरोबर आहे ना. आणि मी प्लॉटवर किती जणांचं गेलो असून याचा काही अभ्यासच नाही. तुम्ही आयुष्यात तरी 5 तास मिटिंगला बसले आज बसले ना, पण अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, तलप नाही, तुलप नाही, लगविला नाही, जेवणाला नाही. हां आता विचार करा, मी काल बी माझी मिटिंग होती अकोल्यामध्ये, बरं का. अकोले तालुक्यामध्ये असं चर्चासत्र होतं. सकाळी 4ला उठलं होतं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काहीच नाही, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, लगविला जायचं नाही, कुठंच काहीच नाही. आज बी सेम कंडिशन. आज फक्त किती 5ला उठलं नाही, आजही 4:30ला उठलं, म्हणजे अजूनही मी अन्न खाल्लेलं नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, ही ताकद कुठून नाही, ही तुमच्याकडून आहे. तुम्हाला वाटतं नाही ताकद सगळ्यांना कुठून मिळते, तुमच्याकडून मिळते. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पण मिळते. तुम्ही ज्यावेळेस पोरं आनंद दिसतं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही पीक आनंदी पाहतो तुम्हाला कसं वाटतं? बिगर खाल्याचं सुद्धा पोट भरत. खरं खोटं आहे? पीक सुकल्यावर मोकार भूक लागेल, खरं आहे की नाही? दुःखी माणसाला जेवण जास्त लागत, लक्षात. हा मग ढेर वाढत चालतं. दुःखी माणसं समाधानी माणसं ढेर सपाट राहत, असं आहे ते. म्हणजे हे आज तुम्ही जरा ज्याचं ॲव्हरेज कमी आहे त्या गाडीची टाकी कशी राहते? मोठी राहते. ज्याचा ॲव्हरेज जास्त आहे त्या गाडीची टाकी कशी राहते? बारीक राहते. खरं खोटं आहे? त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आज तुम्ही तुमच्या पिकाचं समाधान केलंय. आता एकच विनंती आहे, काय करा आता रेग्युलर बेसवर डोस भरा आणि रेकॉर्ड करा आणि पूर्ण शेतीला वापरा. ओके. बसले खाली. असं मी वैदिकचं खातो शुद्ध ना, मी बिगर अन्नाचं बिगर पेट्रोलचा उभा आहे. बेसर करते ना त्यांना बस गुडघ्यात गेली असं आहे. मग हा फरक घेतो डायरेक्ट डेमो पाहिलं लगेच. वापरल्याच्या नंतर उत्पन्नात तुमचं बँकेत पैसे एकच वाक्य तुमचं मला फार आवडलं ते. तुम्ही एसएन वैदिक वापरलं तुमच्या बँकेत पैसे जातील आणि जर केमिकल वापरलं तर बँक तुमचे पैसे नाही. बरोबर आहे, 100%. हा तुमचं पैसा आहे ना व्याजाने नीट, व्याजाने म्हणजे व्याज तुमचं नीट. बालाला बाजारभाव आपल्या हातात नाही, पण उत्पन्न भरपूर निघत ना. उत्पन्नाचं समाधान ते फार असते. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही ज्यांना तांबाटे दिले तो खाताना कसा वाटतो? समाधान, बरोबर आहे. एक दिवस असा येईल का तुमचे तांबाटे हे स्पेशल मागणी करून घेऊन जाते. तुम्हाला हे मॉलवाले सोडणार नाही. ते मॉलवाले आहेत ना ते स्वतः मार्केटला गेलं तरी माहिती आम्हाला राहत नाही. मार्केट पर्यंत जायला लागत नाही मला. मी फाट्यावर क्रॉसिंग करतो गाडी. का बरं? गिऱ्हाईक बुकिंग असते माझं जाऊ. ते गिऱ्हाईकाला आवडली का बा? मला आवडला ना. मग एकदा न्याला का तो रिपीट मार्केटला जरी गेला ना बाकीच्या आधी गाडी घरी येणार, काय म्हणजे बाकीच्या आधी विकून मोकळा होणार रिकामा. आणि निवड नाही काही नाही, गाडी क्रॉसिंग जायची कुठे इथे फाटे होईल 2 तुम्ही वळाले ना आता तिथं द्यायची. क्या बात. तुम्हाला तर मी सांगतो, तुम्ही असे स्टॉल मांडून जरी बसले हायवेला तरी इकल टमाटे तुमचे. नुसतं एक टमाटा खाऊन पहा, त्याला बोर्ड लावायचा, खाऊन पहा आणि मग घेऊन जा. त्याला वरती राहायचं वैदिक टमाटे, आयुर्वेदिक टमाटे, औषधी टमाटे आणि बोर्ड लावा आणि तिथे ठेवा. तुम्हाला सांगतो तुम्ही आता विकता तेवढ्याच वेळामध्ये विकाल. एवढ्या गाड्या मागे पोलिसांना यावं लागेल, तिला ट्रॅफिक पाहिजे तुम्हाला उठवतील. मी पहिले देतो तुम्हाला करून पहा, का टेस्ट तशी आम्हाला या परी गाडी मार्केटला सोयून घेत ना भाई. ऐका तू तिकडे थांबा, मी आलो तिकडं. तुम्ही येडे तुम्ही जाऊ द्या ना मार्केटमध्ये, थोडं वजन होता वाद सगळ्यांचा, तुमचा फायदा आहे ना. असं काय करते, जा ना मार्केटमध्ये, होऊ द्या चर्चा. होते ना मार्केटमध्ये जावं आहे की नाही? टमाटे पी चर्चा, चाय पे का बरं चर्चा, टमाटे पी चर्चा होऊ द्या ना काय मार्केटमध्ये. ज्वाला मिरची केली होती बरं 3 वर्षापूर्वी. हा बेडवच केली होती. हा हा मिरची 1 नंबर आली होती. ती पण मार्केटला नेत नव्हती. ती पहिल्यांदा वापरलं तेव्हा. ती पहिल्यांदा कसं वापरलं माहित कसं झालं तुला? त्यांना माहिती. मी असं म्हणजे माझ्या मित्राकडून त्यांनी सांगितलं, म्हणलं असं असं वापर, तेव्हापासून वापरलं. मित्रांनी सांगितलं होतं. त्या मित्राचं खरंच आभार मानायला पाहिजे.
एकाच दिवशी लागवड आहे. हा हे रोपण ते रोप त्यांनी जाणून दिले हे रोपण. बर सेम रोप त्याचे लय फवारणी झाले. केमिकल वापरतो ना. काय असतं माहिती का, मी तुम्हाला तिथे गोष्ट सांगितली, श्रद्धा पाहिजे. वैदिकला काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तुम्ही काय करता 100% याच्यावर अवलंबून राहता. श्रद्धा नसला तुमच्या मनात काय घुसतो, शंकासूर. एकदा शंकासूर घुसला तर तो अख्खा घरात कोणी म्हणतच नाही दुसरा आणा किंवा काय करा. तुमच्या घरात म्हणायचं काय प्रश्न येत नाही. माल चांगला होतं म्हणलं, म्हणायची काय गरज. पहिल्या वर्षी आज माझी इच्छा नव्हती मोकार पैसे गेले वाटायला लागले. 8,000 औषधाचं गाडी म्हणा मोकार पैसे गेले त्याला म्हणा. काय बरं काय म्हणजे लय पहिला- महाग लागले यांनी औषध आणली 7-8 गुणी मोकार झाला ना मोठा म्हणला केमिकल स्वस्त आहे का पहिल्याच वर्षी जवळजवळ 1.25 लाख रुपये झाले मग गडी खुश. नाही पण केमिकल वर किती नाही माल लय निघाला लय येण्यासारखं माहिती. तेवढा माल निघाला, केमिकल वर किती खर्च करा. केमिकल बराच केमिकल वर फेल गेला असता. कारण त्या वर्षी इतकं दुखाट येत होतं. इतकं दुःख होतं ना जवळजवळ 10 वाजेपर्यंत काही दिसत पूर्ण नसेल. काही दिसत नाही. लोकांनी टमाटे टिकले का बाहेरचे बघा आलते प्लॉट ना, ज्याची टमाटे होते ना हा. ते बघा आलत्या. मग घुमटकर आणायचे बघा. मग आपला जिवंत होता, बाकीच्यांचे मेले होते का. क्या बात क्या बात. ते मावशी किती आनंद होतो. खरंच म्हणजे तुमचे अनुभव खरंच खूप शिकण्यासारखे सगळ्यांनी. हा हे पान असं झालं का तुमचा प्लॉट काय समजायचा, आतमध्ये दम आहे. हा खाली ओमला का समजायचं ज्याला गरज आहे, काहीतरी भूक लागली. लगेच ओळखायची. हे जर तुम्ही ओळखायला शिकले ना झाडाचं, तुम्ही कधीच मागं नाही पडत. झाड काय म्हणतंय ओळखा. आता हे पहा, हे काय म्हणतंय, नाही याला नाही भूक. हे थोडं पुढे सवय पाहिजे फक्त, पण हे बऱ्यापैकी समाधानी आहे. पण हे पारच लोंबले खाली पहा. म्हणजे ते काय म्हणतंय, मला भूक लागली आता. म्हणजे याला जर वेळ होतं हे पानकुडी बाई, हे पानकुडी असं वर येईल. बघा मी जे बोलतोय ना ते तुम्ही लगेच ऑब्झर्वेशन इथं करा. म्हणजे तुम्हाला याचा जो अनुभूती आहे, आता तुम्ही इथं पानं पहा बाई ते झाड बरोबर. तुम्ही वरचा शेंडा कसा एकदम तृप्त, खालचा शेंडा थकला, म्हणजे ते वरचं पान पाती तिकडचं आहे का नाही. म्हणजे तुम्हाला जे शेंडे तुम्ही फुल ना सगळे, तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या झाडाच्या मध्ये ताकद शिल्लक आहे ते झाडाची पानं कशी दिसतील तुम्हाला. आणि हेच पान जर जास्त दिवस जर असं लूज राहिलं तर मग याच्यावर काय होतो, अटॅक रोग होतो. मग कमजोरीमुळे काय होतो, रोग येतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही आता 2 गोष्टी क्लिअर केल्या. काय, केमिकल वाला तुमचा ज्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं तो मित्र केमिकल वापरतो म्हणून त्याला फवारण्या करायला किती. फोन करता का त्याला, हा मला आमची एक फवारणी नाही. काय बोलतो मला, हा बर मग म्हणलं घरात लग्न वगैरे होतं त्याच्यामुळे याच्याकडे बघायला वेळ नव्हता. तुम्हाला काहीच वेळ नव्हता त्याच्याकडे बघायला. तुम्हाला वेळ नव्हता. बरं लग्न कोणाच होते, भावाचंच लग्न. बरं बरं लहानाचं का, हम्म. बरं बरं. मग तुम्ही वेळ नव्हता बघायला म्हणून तुम्ही लक्ष दिलं नाही, तरी पण तुम्ही प्लॉट कसा आहे, चांगला आहे. आणि तुमच्या मित्राचे फवारणी किती झालं म्हणे, बापरे. मग तुम्ही आज चर्चा नाही होत का, हे काय बघ कारण आहे तुझ्या फवारणी माझ्या त्याला सांगत असतो, पण आता शेवटी कसं होतं ज्याचं त्याची मानसिकता कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. शेवटी तुम्हाला म्हणलं ना मगाशी मी इथं पण काय लागतं. होतं समजा केमिकल, समजा एखादा पुढे एखाद्याने सांगितलं की बाबा हा वापर, त्यांनी लगेच रात घेतली ते माणूस सोडून मोकळा होतोय असं. चला साहेब, त्यांना पण सद्बुद्धी भेटू. त्यांनी चांगलं काम केलं तुम्हाला सांगितलं, त्यांना पण सद्बुद्धी भेटून त्यांचं पण कल्याण हो, एवढीच अपेक्षा करू शकतो आपण, आहे की नाही. बघा RNPH झालं का 1 नंबर. 2 नंबर मावशी गोअमृत. गोअमृत म्हणजे गाईचं शेण 1.5 महिन्यामध्ये कुजलं पाहिजे. तुमच्या शेणाला किती महिने लागत आहे, वर्ष लागत आहे ना. 1.5 महिन्यात कुजणार तुमचं शेण. लगेच तुम्ही ताजं जरी आणून टाकलं ना वावरामध्ये तरी तिथे तुम्ही मुळ्या गोष्टी झाला हा असं मध्ये टाकून द्यायचं. याच्यामुळे पर बाहेर आहे तिकडे. नाही म्हणून त्याला खायला टाकायचं ना ती शेण. ते लाकूड रवलेच नाही, हा मुळे आल्यात. नाही मुळ्या पाहिजे मी मुळ्याला फुटलं ना केला हे बघ. तिथे मुळे आहेत. त्याला इथे माती उचलली मागाशी मी. मुळे आहेत. चित्र पा हे बघ खाली पा झूम का झूम. बाबा काय हा काय सर डायरेक्ट तांदूळ आहे सगळे. मुळे आहेत. बाबा हे काय एवढ्या थंडीत. आणि आता 2-4 दिवस 10 वाजेपर्यंत काही एवढं दुःख होतं. इथे दिसत नाही मला दुखलं. तुम्ही ऐकतो त्यामुळे काळजी होते की या दुकान जर कारप्यात झाला तर मग आगणार नाही. फुलवर माहिती ना, फुलवर करपा बरोबर चांगली जगली पाहिजे. केमिकल जर नाही जगले त्यांचं पोरं बाळांचं काय, ते दुकानदार जगले पाहिजे, कंपन्या जगल्या, आहे की नाही.
बरोबर मी मित्रांनो? या वर्षी नाही दरवर्षी आज पोरांच्या झुंड्या येतात केमिकल वाल्यांच्या असे विजिटला पोरं ठेवली हा ही औषधे घ्या ती औषधे घ्या डेमो द्या हा तर पेर आता बाय बाय करा. नाही याला पण वापरलं होतं ना यांनी सांगितलं तेव्हा मुळ्याला वापरलं होतं मुळे त्यावेळेस चांगलं निघालं. तुम्ही ना एका पिकाला नका वापरू, वापरताना एकच प्रोडक्ट नाही वापरायचं, सगळं वापर. एक वापरलं ना याचं कसं आहे माहिती का, याचं एक आणि दोन प्रोडक्ट वापरून रिझल्ट मिळतो पण तो कळत नाही. तुम्ही जर संपूर्ण पण चांगला होतो याच्यावर केमिकल वापरून उपयोग होत नाही. नाही तुम्ही सत्यनारायणची पूजा करायची का मावशी, त्याच्यामध्ये मटणाचा एक खा टाकला म्हणायचं म्हणजे तसं आहे. ते तसं आहे अपवित्र होतं. काय होतं अपवित्र होतं, बरोबर आहे की नाही? हा मला सांगा, आयुष्यभर प्रामाणिकपणे जगला तर एकच चोरी केली, झाला ना चोरच झाला तो, साव राहिला का तो? असं आहे ते. म्हणजे कधीच खोटं नाही बोलला. हा फक्त मी खोटं बोलत नाही एवढंच खोटं बोलला. कसं आहे ते, काय होतं मला एवढंच म्हणायचंय की केमिकल का तुम्ही मला बस डायलॉग मारला तो पटला काय, तर काही नाही तिथं का मारायचं याला? डोक्यामध्ये जर किडे आहे ते मारायला उपयोग नाही, ते काय मारायला, ते मारायला चर्चाच करेन. अरे वा, ते बघा सर, हे बघा हे नमुना बघा, लोक मध्ये शेजारच्या प्लॉटमुळे आमचं प्लॉट वाया गेला, जवळजवळ शूटिंग घेतात आता, बरोबर का? की त्याच्यावर मावा किती आहे, ते कांदे कसे आहे आणि हे टमाटे कसे आहे शेजारी, काय भाऊ म्हणजे खरंच हे चकित करणारी गोष्ट आहे. तुमच्या प्लॉटमध्ये अनेक गोष्टींचे प्रश्न क्लिअर झाले. केमिकल का वापरू नये, त्याच्याबरोबर तुम्ही जरी हे वापरलं केमिकल वापरलं तर तुमची सुटका नाही, कोणत्याचा रिझल्ट कळणार नाही ना, कळणार नाही. आणि तुमचा प्लॉट जर पूर्णपणे वैदिकवर असेल, शेजारी किती पण प्लॉट खराब होऊ द्या तुम्हाला फरक नाही, वातावरण किती खराब होऊ द्या तुम्हाला टेन्शन. खरं सगळ्यात शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना काका काय सांगाल तुम्ही, वयस्कर झालेल्या शेतकऱ्यांना काय सांगाल जे ऐकत नाही, ते म्हणतात केमिकल शिवाय शेतीत नाही होऊ शकत भाऊ? त्यांना हेच सांगायचे की बाबा हे केमिकल न वापरता आयुर्वेदिक औषधं किंवा वैदिक औषधं वापरली तर पिकं चांगली येतील. बरं खर्च बी, आणि खर्च जरी थोडा जास्त कमी झाला, पहिल्यांदा होतो खर्च, नंतर खर्च होत नाही. हा आणि मग पिकं उत्पादन वाढेल. तणाला सुद्धा फरक पडलाय आता. हा पाहता हे पुढचा मुद्दा पाहिलं का, मी जसं खाली खंदितोय ना तसं तसं सोनच निघत आहे खाली. 100% फरक पडलाय, नाही तर इतकं तण असायचं नाही वावरात लई. किती तण राहतं पहिलं, खोरापली एक दिवसात सगळं. एक दिवसात तुम्हाला अजून सांगू का, खुरपं लावायचं नाही. त्याला टमाटे लावले ना त्याला खुरपं लावायचं नाही, मशागत करायची नाही. तुम्हाला सर काँग्रेस आला, आपल्या वावरात काँग्रेस येत नाही, खरे खोटं आहे. मग दुसरं गवत येतं ना ते येऊन द्यायचं, ते औषधी राहतं. ते काय राहतं औषधी. तुम्हाला जर लई त्रास द्यायला ना तर वरच्यावर कापून टाकायचं, पण खुरपं लावायचं नाही. त्याचं कारण सांगतो, खुरपं का नाही लावायचं, त्याचं कारण असं की आपली जी जमीन आहे ती जमीन स्वतःचं रक्षण करते. त्याच्यामध्ये जीवाणू, त्याच्यामध्ये सगळे निसर्गाचे सगळे बॅक्टेरिया फंगस सगळ्यांची एक लेअर राहते. तुम्ही ज्यावेळेस खुरपं लावता ना तर त्यांचं सगळं घर उद्ध्वस्त होतं. तसं वारूळ उद्ध्वस्त होतं नाही मुंग्याचं नांगरामुळं, तसं ते घर राहतं त्याचं. एखादं वादळ आलं तर आपलं घर कसं उद्ध्वस्त करतो, तसं हे खुरपं आहे ना वादळ आहे फार मोठं. तुमचं निम्न म्हणजे वादळ आहे, आलं का लक्षात? त्यांचं घर खराब करायचं नाही. हा तुम्ही जाता येतो ना तेवढं माफ आहे, जाता येते ना तुम्ही तेवढं माफ आहे, पायाचा स्पर्श माफ आहे. आता तर मी तर म्हणजे चप्पल बी माफ नाही, आता आपण चप्पल घालून पण नाही यायला पाहिजे. आता येतील ते बी दिवस लवकर येतील, आहे की नाही? तर पूर्वीचे लोक जात नव्हते ना चप्पल घालून, ते दिवस परत येतील आपल्याला आता. तर त्याच्यामुळे ही काळजी जर घेतली, निंदणी याच्याकरता करायची गरज नाही पडत सर. आपल्याच्यामध्ये तण का होत नाही, कारण तण मुळात केमिकल खायला येतं, रासायनिक खतं, रासायनिक औषधं खायला किरण रोग येतात, रासायनिक खत खायला तण येतं. हे आजपर्यंत सक्सेस रिस्क सिक्रेट कोणालाच माहीत नाही. हे दोन्ही बैल आहेत ना, नाही दोन्ही बैलांचं वय 17 आहे ना, त्यांना मिल्क चालू करा. 50 ग्रॅम सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी, दिवसाला 30 रुपये खर्च एका बैलाला. दोन्ही बैलांना 60 रुपये खर्च आहे, पण शेण मिळेल ना तुम्हाला गोअमृत. शेणा करता आणि नाही ट्रॅक्टर घेतला ती पहिले टोमॅटो छोटा हत्ती घ्यायचा मला. टोमॅटो जुना झाला, पहिला छोटा हत्ती आहे ना जुना झाला, नवीन घ्यायचा. बर टोमॅटोच घ्यायचा, टोमॅटोच घ्यायचा पहिल्या वर्षी. आता पण टोमॅटोच घ्यायचा. वा क्या बात. वर्षी ट्रॅक्टर घेतला सेकंड. हा
ट्रॅक्टर बी घेतला, छोटा हत्ती बी घेतला. अरे वा, चांगलं आहे मग तर. हां, तुम्ही बऱ्यापैकी लाईन लावली आहे चांगली. ठीक आहे. मग आता ऊसाचं पण करा. हां, म्हणजे तुम्हाला असं खात्री नव्हती बुवा मी येईल कधी प्लॉट मला पण ओळख नाही ना कधी. हां, बरं मला एक सांगा, तुम्ही हे जे टोमॅटो कधीपासून करता? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून टोमॅटो करता. जमीन किती सगळी तुमची? जमीन तशी आता मग 5 एकर जमीन. 5 एकर. पण टोमॅटो एवढेच काय करता? एवढी आता काय होतं, करायला कोणी नाही, त्याच्यामुळे आपली जेवढी होतील तेवढी घरच्या घरी तेवढं. बरं, टमाटे तुमचे जर पाहिले आता तर म्हणजे लोक पाहिल्याबरोबर पहिले हा प्रश्न विचारणार आहे का व्हरायटी कोणती? कारण लोकांना असं वाटतं व्हरायटी मोज येते. बरोबर का हो? फुगे उंच कलर मुळे उडत आहे का त्यातले भरले हवे भरले हवे? व्हरायटी केलेली आहे. हा, 10-57 पण केलेली आहे मागच्या वर्षी. बर. त्याच्या आदल्या वर्षी विरांग 10-57 मिक्सर होती, अलंकार होती खाली. बर. आणि आता ही विरांग आहे. विरांगी. पहिल्या वर्षी विरांग काय केली. फरक पडत नाही. काय म्हटले? व्हरायटी कोणती कोणती व्हरायटी आहे तशी शेतकरी असं बोलायले फरक पडत नाही. का बरं? खतं औषधच तसे त्याला. पहिल्या वर्षी 3 वेळ विरांगचे केले होते आणि 3 10-57 केले होते. हा, ते दोन्ही सारखे दिसत होते. म्हणजे व्हरायटी वेगवेगळ्या होत्या. हा, 10-57 आणि विरांग. विरांग आणि दोन्हीचे बेड सारखे दिसत होते. सारखा ग्रोथ एकदम सारखी, माल बी सारखा. सारखा. पण काय फरक पडला व्हरायटी वेगळी करून? काहीच नाही फरक पडला. बियाणे भेटले म्हणून 2 किलो आहे. म्हणजे रोप नाही भेटलं तुम्हाला वेगळं. मला सांगा, म्हणजे व्हरायटीला महत्व आहे की पोषणाला महत्व आहे? पोषणाला. हे जे मी नेहमी ओरडतो बेंबी पासून, ते सत्य झालं का मावशी? बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे टमाटे तुमचे जर आता पाहिले तर असं वाटतंय की तुम्ही इथं एक मडकं लावा मध्ये. 2 वर्ष मडकं लावलं नाही. हा, नजर बी लागत नाही का? काही झालं तरी इथलं कोणी नेलं नाही नशिबातलं. नाही खरं, हे मात्र एकदम रामबाण बोलले तुम्ही. म्हणजे मला गमतीने म्हणायचं होतं, पण त्याचे फुटवे जर पाहिले तर नेमकी पहिला शेंडा कोणता व्हायचा? मी पहिल्यांदा कोणता शेंडा फुटला होता? मावशी, पहिल्यांदा कोणता शेंडा फुटला होता? बरं का, त्या आठवड्यात जास्त फुटली. त्या आठवड्याच्या पूर्वी बेड खुरापले आम्ही. अहो, तुम्ही त्याला जर खायला जर मामूल टाकलंय, आणि खायला एकदाच डबल डोस दिला मी सोडले त्याला. फक्त. संपातून डबल डोस दिला काय? तेच म्हणतोय. 600 ml सॉइल चार्जर. हा, फ्रूट चार्ज. फ्रूट चार्जर. हा, किती सोडलं? 600 ml. बरं, ते बेसल डोस काय टाकलं? बेसरला आता 6 गुणी कृषी अमृत आहे. किती गुंठे आहे? 7 ते 8 गुंठे. 8 गुंठे. म्हणजे सांग. प्रत्येक 14 बेडला गुंठे आहे थोडक्यात वरपर्यंत. 8 गुंठे असं. प्रत्येक बेडला 1 गोण थोडक्यात. प्रत्येक बेडला 1, 2, 3, 4, बेड आहे. 5, 7 बेड. 6 किती आहे? 7 7. आणि कोणा टाकल्या? 5.5 ते 6 गुणे टाकल्या. 6 गोण्या. 6 गोण्या म्हणजे जवळजवळ बेडला 1 पाऊण गुण आली. बरोबर आहे. म्हणजे 6 गोण्या कृषी अमृत. त्याच्यानंतर रूट न्यूट्री. रूट न्यूट्री. आता 8-45 म्हणजे 5 पट केलं तर 1 एकर होतं. 6 गोण्या तुमच्या झाल्या 1 एकराला, तर 6 गोण्या 6-5 30 गोण्या झाल्या एकराला. कशा त्या हिशोबाने, एकरच्या हिशोबाने. आर टाकला ते साधारणतः मला वाटतं 400 ग्रॅम टाकला असेल एवढ्याला. ओके, ते मापात वाटतं बाजू करा 25 पण ते कमी झालं थोडं. नाही, शिल्लक होतं ते घरात, हा. तेच वापरलं फक्त. बरं. नवीन घ्यायचं. बँकेतले मॅनेजर साहेब आहेत, त्यांच्या ऊसाला मी 50 गुणी स्वतः ते शेणखत टाकणार होते. त्यांना म्हणलं ते नका घेऊ, आपलं हे घ्या. तुम्ही काय करता बँकेत? मी बँकेत जॉबला. काय करतो बँकेत मध्ये? सिनियर ऑफिसर आहे. अरे बापरे, कुठल्या बँकेत? इथं आमच्या लोकलच राजगुरुनगर सहकारी बँकेत. अच्छा, मग तुम्ही बंधू शेती बघता. तुमचं काय नाव? किरण काळे. अच्छा, ते पण काळेच आहेत का? अरे वा. म्हणजे ते जे एकंदरीत तुमची जी काही शेतीची व्यवस्था आहे ही तुम्ही पाहता. काका तुम्ही पहिल्या शेती करता. आता तांबडीचा प्लॉट तुमचा असा प्लॉट किती दिवसापूर्वी आला होता? पूर्वी आम्ही ओपन करायचो 2-3 वर्ष करीत होतो, तेव्हा असे नव्हते नव्हते असे कधीच नाही. आता 3 वर्ष जंगल असल्यामुळे कावळे त्रास द्यायला लागलो, बंद झालो करायचं. बर. नाही तर सुरुवातीला टमाटे 4-5 वर्ष करीत होतो. काय हा बघा, आता 40 दिवस झाले ना. हे पानं केवढली, त्याची ताकद काय? पान खाऊच्या पानासारखी. हा, खाऊच्या पानासारखी झाली म्हणजे. आणि क्वालिटी चार्जरनी फळ फार लवकर सावरतं. नाही, हे बेसल डोस टाका ना आता. आणि तुम्हाला जर बेसल डोस टाकायचा नसेल, म्हणजे तो बेसल डोस टाकून झाला तुमचा, तुम्हाला जर पाण्यातून द्यायचं असेल तर तुम्ही बघाच, तुम्हाला आयडिया सांगितली मी का सॉईल चार्जर घ्यायचं 1-1 लिटर आणि त्याच्यामध्ये 1-1 पाकीट भिजवायचं आणि द्यायचं ड्रिंचिंग करून किंवा ड्रिपमधून सोडून. 1 नंबर रिझल्ट. हे पण चालेल, हे पण चालेल. तर अशा पद्धतीने करू शकता. बेसल डोस आता टाका अर्धा, कारण त्याची आता भूक वागेल.
बरोबर आहे ना. आणि तुम्ही जर अजून एक बेसल डोस टाकला तर त्याच्यानंतर परत तुम्हाला वाटलं 20 दिवसांनी म्हणजे महिन्याभराने महिना दीड महिन्यानी टमाटे आपले भारी झाले, तुम्हाला पुढे चालवायचे, फक्त रिचार्ज मारायचा. दर दीड महिन्याला तुम्ही जर रिचार्ज मारला किती खर्च येईल? साधारणतः 4 गोण्या केवढे झाल्या? 2200 रुपयाच्या. आणि एक पाकिट केवढे झाली? 5,000 पर्यंत खर्च येईल. नाही 5 नाही होत, 5 नाही होत. 2410 म्हणजे साधारणतः 2400 हे 2200 4600 रुपये. 5,000चा डोस होईल आणि तुमचे टमाटे पुढचे 1.5-2 महिन्याची गॅरंटी चालायची. मग ती तोडे काय होते ती तुमची काय होती? कुठं जाते टमाटे? कुठे कुठं जाते? कुठे एकाच बेसल डोस मध्ये यांनी जर रेग्युलर बेसल डोस टाकला एवढ्या याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक माल काढतील. किती जाळ्या काढतो तुम्ही एका वेळेस? तसं आता पहिल्या वर्षी जवळजवळ 350 पर्यंत गेले होते जाळ्या. म्हणजे त्याच्या गुणिले 5 करा बरं, 1800 जाळ्या झाल्या बरोबर ना. अजून दुसऱ्या वर्षी पण तेच प्रमाण. बरं एकंदरीत म्हणजे तुम्हाला टमाट्याच्या मध्ये काय विशेष वेगळं काय वाटलं काका टमाट्यामध्ये? दरवर्षी तुम्ही काय अनुभव वेगळा काय? खायला टमाटे चांगले असतात, म्हणजे खायला चांगलं राहतं. घर 8 दिवस तरी टोमॅटो तसंच राहते. 8 दिवस. 8 दिवस जर फ्रीजच्या बाहेर तसं राहिला तो बांगलादेशला पण जाईल ना, कुठे जाईल ना मार्केटला. खराब होत नाही अजिबात. मग तुम्ही ज्याला विकता खायला एक नंबर, किती पण खा. ओके. तुम्ही जर यावर्षी जर हे केलं ना लगेच 11 वाजता मार्केटिंग ऐकलं का? घरी आमच्याकडे अकोल्यामध्ये बरं का काका, अकोल्यामध्ये एक एवढाच प्लॉट होता एक मावशीचा 100 झाला काढायची. किती? पण त्यांनी काय केलं माहिती का? ते दर महिन्याला बेसल डोस टाकायचं दर महिन्याला. त्याला जेवढं आपण खातात देणार तेवढं. तुम्ही अजून एक तुमच्या अजून एक जादू आहे. तुमच्या गाय आहे, तुमच्या गाय ना जर मिल्क चार्जर चालू केलं ना, वैदिकचा चारा दिला ना, हेच खत टाकून चारा बनवून जर तुझा दिला तर ते जे शेण आहे ते शेणावर तुमचं रेकॉर्ड ब्रेक होईल अख्ख्या पंचकृषीचं. हो बरोबर आहे की नाही? तुम्ही आता फक्त काय करा, तुम्ही आता पण जे अनुभव सांगितला 3 वर्षाचा, 3 वर्षापासून तुम्ही रेग्युलर करताय. 25 कॅरेट तुम्ही डेली तोडता. किती महिने तोडता सगळे? 3-3.5 महिने. आणि तुम्ही जर परत बेसल डोस टाकला तर परत पुढे 3 महिने चालत, 2 महिने गॅरंटेड चालत. वर्षभर टमाटे चालू शकता तुम्ही, चालते वर्षभर. आणि तुम्ही जर एकाच ठिकाणी जर विकले ना तुम्हाला मार्केट बी फिक्स मिळेल. म्हणजे कोणाला मार्केटमध्ये नाही विकायची. तुम्ही टमाटे ना जे कॉलन्या वगैरे असतात ना तिथे विकायचे, किंवा आम्हाला नाशिकला पाठवून द्या, आम्ही विकून देतो. हा म्हणजे स्पेशल चव वेगळी का नाही. आणि हे वैदिक आहे ना, औषधी टमाटे. तुम्हाला माहिती नाही अजून, तुम्ही जर बेसल डोस पूर्ण वापरले ना रेग्युलर तर याच्यापासून माणसाचे आजार बरे होते. याची पावभाजी स्पेशल जर एखादं दुकान टाकलं ना असं अख्ख्या पुण्यामध्ये प्रसिद्ध होईल. हे सालपीठच ना दुसरं केला. हा केमिकल नाही ना काहीच. याचा टमाटा खायला कसा लागतो? गोड भरीव, आतमध्ये गर साखर. तुम्हाला याची जर पावभाजी केली, याची जर टमाट्याच्या वेगवेगळ्या भाज्या केल्या ना हे खतरनाक, याचं ग्रेव्ही खतरनाक होणार जबरदस्त. तो हॉटेलवाला एकदम आपण ज्याला कसं म्हणतो प्रसिद्ध जाणार पंचकृषीमध्ये. त्याच्यात चव वेगळी काय भाऊ असं, तिची वेगळी चव आहे. ती चव कशाची? आयुर्वेदाची सगळं आपल्या वैदिकची. म्हणून तुम्ही आता जसं पिकवलं तसं तुम्ही राहता याच्यामध्ये शहरामध्ये, तुमच्या डोक्यात ही कल्पना यायला पाहिजे. पिकवायचं तर इकायचं पण शिका. बेसोड घरी पिकवायला का हे लाकडं नाही लाकडं तुमचे हे बाई असे लाकडं लागतो तुम्हाला. हे बाश हे मोडून जातात लाकडं. बांधले हे मोडाचे ते तुम्ही बारकीच टाकली. आमचे 3-4 दिवस गेले सगळ्या काहीच मोठा ते खत टाकलं तुम्हाला ते बी प्रॉब्लेम सगळं. ही तार सुद्धा तार बारीक नाही, डांब उपसून येते. दाम उपसा पहिल्या वर्षी अख्खा उपास तुम्ही आणि दाट लावलेली होती. तुमच्या गाल्ल्या किती पाहिजे माहिती का? 4च गाल्ल्या पाहिजे त्याच्यात. एवढं जागेत 1, 2 किती या 2, 3, 7 आहे ना. 4च गाल्ल्या पाहिजे. तेवढं अंतर पाहिजे मध्ये, कमीत कमी 6 फूट. ते यंदा एक कमी करायचं होतं. काय होतं आमच्या इथे बेड पाडायचं मशीन नाही. उसाला जे बेड पाडतात ना तेच पाडते आम्ही. त्याला आईला सुपी ना मग 1, 2, 3, सोडून 4 हा मधली सोडून द्यायची. त्याच्यावर वेगळं काहीतरी लावा, भेंडी काहीतरी ही उपटून घेते लग्न. तुम्हाला एक गॅरंटी देतो मी. आता भुईमुगाला टाकणार आहे मी 5 फूट तरी अंतर पाहिजे दोन्ही बेड मध्ये. हा आणि तुम्ही मध्ये जर गॅप सोडला ना ते भुईमुग सोडा, उत्पन्न तुमचं डबल वाढले असं का? फुटव्यांना वाव मिळेल, फुटवे वाढले का पंजे वाढतील, पंजे वाढले का प्रकाश जास्त मिळेल ना सगळं असं हे. आणि वैदिकमध्ये फुटवे फार खतरनाक होता. आता तुम्ही हेच मोजा ना तुम्ही. आता ते काय बोल मोजायचे कसे तसं काय हा प्रश्न आहे. बरं असं नाही का बॉडीच चांगलं आहे सर सगळं शेवटच्या झाडापर्यंत. तुम्ही बाकीच्या 5 एकर का नाही? आज समजा आपण भाजी बांधली 2 दिवसात दुसरी उडी लांबती लगेच लांबती.
डोक्याला तापच आहे ना. हा, पहिल्या वर्षी वैताग आणला फार. तसंच चालतं. पहिल्या वर्षी वैतागलो होतो आम्ही, म्हणलं तांबड्याला लावायचं आता. अहो ते बाहेर निघालं 2 दिवसात बांधा येते परत. मी सांगतो ना ताराला भिडू नये वर चालले. नाही बांधलं का नाही उठला का केस फुटला. आम्ही घरच्या घरी बांधले होते पहिल्या वर्षी. हा घरच्या घरीच बांधले होते. पण मग ते फार कस काढित ना तोडायला बिन बांधायला तोडायला नाही काय वाटत. कामाला गाड्यांना बांधाय यावर मदत करायला लागतं आम्हाला. अजून एक गडी चाकण नाही. मांडवाचं काम सगळं तर चाकणवाला गडी लाकडं रवायचे. बर बर बाकी सगळ्या पिकांना काय वापर आता मी मग वापरणार सगळ्या वावरांचं केमिकल बऱ्यापैकी नाही आता बंद पूर्ण करीत बंद आहे. करून ऍक्च्युअली कांद्याला वापरलं होतं 15 गुंठ्यात 115 पिशवी कांदे निघाले. आणि कांदे निघतील असं वाटतच नव्हतं. आता ते बघा आणि मोर नाचायचे त्याच्यावर कांदा नाही गोळा करून कांदा काहीच वाटलं नाही. मला कुदळीशिवार कांदा निघायचे ना हाताने आणि ते वावरच निभार असायचे पहिले काय. ते सालपीठ टाकलं होतं ना ते काळे काही मग त्या नुसतं पावडर वाली वावर घुसघुशीत दिसते. असं गोळा केले कांदे काठा काय सांगायचं म्हणून काय म्हणजे गोळा केल्यासारखं मी उपटायला जोर लावायला त्यामुळं अजिबात जोर लावायला लागत नव्हतं. गोळा केले पीक असले उपटायला त्रास व्हायचा. जमिनीकडे का असायची काढायला लागायचे कांदे सुद्धा. बापरे तुम्ही शिकलेले समजा ते ठीक आहे शाळे भोळे तुम्ही शिकलेले तुम्हाला असं वाटत नाही का हे काय वेगळंच काहीतरी एवढे एवढे पुड्या ते टाकायचं. पूर्वी आपण 50 किलोची बॅग टाकून काही मिळत नव्हतं. हा तुम्ही आर्मीत आहे तुम्ही विचार केला असेल अरे गाईला आपण एवढे महागडे खर्च केला. डॉक्टर भारी भारी डॉक्टर दाखवले असतील ना. आणि मग याचा फरक आहे नाही हा फरक आहे. पहिलं कमी दिलं 50 ml ग्रॅम त्याच्यानंतर मग 100 दिलं मग 150 दिलं ती कव्हर आली. पहिल्यांदा ते फुटत होतं फक्त जखम भरून होते. बरं क्लिअर नव्हती होत. 50 ग्रॅम बरी नव्हती होत. मग 100 ग्रॅम काय झाली थोडी बरी व्हायला 200 ग्रॅम सुरू केलं मग लवकर रिकवर पगार गायबच झालं. बघा एक लक्षात घ्या क्युअर होणं रिकवर होणं बरी होणं आणि परत पहिल्यासारखी होणं यात काय फरक आहे. तुम्ही जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही समजा तुमचं एखादं समजा नुकसान झालं गाडीचं तर गाडीचं झालं किंवा कशाचं पण नुकसान घराचं झालं. तुम्ही जर समजा पैसे कमी असेल तर काय कराल फक्त डागडुजी कराल फक्त जोरदार कराल. पण जास्त पैसा डायरेक्ट पार्ट नवा कसं आहे तुम्ही जर तुमच्या गाईला पोषण भरपूर मिळालं तर गाई पूर्ण पहिल्यासारखीच होती. तसंच पिकाचं तुम्ही पिकाला जर भरपूर पोषण दिलं तर पीक एकदम पहिल्यासारखं होतं. त्या अडचणीतून बाहेर येतं. जरी एखादा रोग आला असं किंवा एखादी अडचण आली असं समस्या आली काय वाटतं तुम्हाला. ही गोष्ट फार महत्वाची शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे रिकवर केलं पाहिजे. काय रिकव्हरी जर झाली तर परत मग दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी नुकसान नाही होत. नाही तर मग जर रिकव्हरी नाही केली क्युअरच केलं परत दुसऱ्यांदा ऍडमिट करायची पाहिजे. खरं खोटं बायपास केलं तुम्ही किंवा काही स्टेन टाकली त्या पेशंटला परत 2-3 वर्षांनी ऍडमिट करावाच. पण त्याचं जर ब्लॉकेज जर एखाद्या आयुर्वेदिक औषधी काढून टाकलं तर परत त्याला ऍडमिट करायची गरज हा फरक आहे की नाही. म्हणून प्रकृती बरोबर चला. तुम्ही जर डॉक्टरांबरोबर चालले तात्पुरतं ठीक आहे डॉक्टर. तुम्ही कायमस्वरूपी जर डॉक्टरांच्या मदतीने जगायला लागले तर तुम्ही रतीब चालू केला समजा डॉक्टरांचा काय डॉक्टरचे एकदा चालू झाले का चालू का मग रतीबच चालू तुमचा पिच्छा मरेपर्यंत 6 महिन्यात डॉक्टर पाहावाच लागतो. मग तुम्ही रतीब चालू करायचा डॉक्टरचा का दुधाचा हे तुम्ही ठरवा. मिल्क चार्जर रतीब चालू करा. मिल्क चार्जर वापरा. तुम्ही मिल्क चार्जर जर वापरलं ना तुमच्या चेहऱ्यावर थोडा का नॉर्मल खड्डे आहे ना. तुम्हाला चॅलेंज देतो इथं सगळ्यांच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही मिल्क चार्जर वापरा. त्यांना 100 ग्रॅम 100 सकाळी 100 संध्याकाळी असं चारा आणि ते दूध खा. 1 महिन्यामध्ये तुमचा चेहरा कसा होता. 1च महिना जास्त दिवस नाही सांगत किती 1 महिना काहीच नाही राहणार चेहरा. एवढी ताकद त्याच्यामध्ये एवढं म्हणजे दूध जे आहे ते एवढं पॉवरफुल आहे. आणि तुमच्या जमिनी चांगल्या आहे अजून तुमच्या जमिनीमध्ये रिझल्ट एवढे तुफानी राहिले. तुमच्या एवढं जर असं दुसऱ्याने वापरलं ना त्याला 4 शेंडे दिसायची नाही. तुमची जमीन अजून चांगली आहे. जमिनी म्हणजे जमिनीला जवळजवळ 40-45 फुटापर्यंत खडक नाही का म्हणून खोल जमीन डीप सॉइल म्हणतात त्याला. तुम्ही काय करायचं फक्त थोडं प्रमाण वाढवा. मला सांगा लोक जेवढं ॲव्हरेज काढताना त्याच्यात 3 पट 4 पट ॲव्हरेज तुम्ही काढू शकता. 2000 कॅलरी जायला पाहिजे. तुम्हाला एक सांगू का 500 रुपये जरी गेलं
पार अगदी पार खालच्या खाली 300 रुपयांनी गेलो. 300 रुपयाने गेला, 300 रुपयाने गेली. 2 वर्ष 300 रुपयाच्या बरोबर पुढे खपलं नाही. आता मला सांगा, आता तुमचे किती कॅरेट निघाले याच्यामध्ये म्हणले? 300 350 जास्त. बरोबर आहे. तरी किती झाले? एक पेटी बँकेत जातोय हा पैसा, दुसऱ्या मालाचा नाही जात. म्हणजे बाकीच्या मालांचा पैसा बँकेत? हा, तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत होते. काय म्हणतो काय बँकेत जातो म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे चांगले पैसे होते तिथे. थोडक्यात पैसा ओढून बँकेत जातो बा. म्हणजे आपला प्रपंच भागून जातो म्हणजे खर्च पाणी करून प्रपंच भागून पैसा उरतो आणि बँकेत टाकायला शिल्लक राहतो, परंतु इतर राहत असं म्हणायचं ना. हो, किती मोठी गोष्ट. गेली 2-3 वर्ष महिने सारख्या भवितर शेतीमध्ये काहीच पिकत नव्हतं. हा, एवढंच मला चाललं. हा, टोमॅटो. तिसरं वर्ष आहे आता. काय म्हणले? गेली 3 वर्षे निसर्गामुळे इतर वावरांना बाकीच्या पिकांवर काहीच नाही परिणाम व्हायचा. असे कांदे जायचे, हा, दुसरे काही पिकाला बटाटे जायचे असं व्हायचं. पण त्याच्यामुळे उदरनिर्वाह होऊन येता बटाट्याने आम्हाला चालना म्हणजे दिली चांगली. शेतीमधून तुम्ही पूर्ण निगेटिव्ह झाले होते. हो, निगेटिव्ह व्हायची वेळ. उदासीन. आता शेतीमुळे असं वाटतंय का आता प्रगती नाही ना, आता प्रगती होईलच असं वाटायला लागलं. म्हणजे खात्री यायला लागली. पण असा बदल केला तर क्या बात, क्या बात. बस हीच इच्छा आहे माझी. असा बदल केला तर प्रगती 100% होणार. बसले खाली. असं मी वैदिकचा खातो शुद्ध ना. मी बिगर अन्नाचं बिगर पेट्रोलचा उभा आहे. असं करतात ना त्यांना बस गुडघ्यात गेली. असं आहे मग हा फरक डायरेक्ट डेमो पाहिलं की असं आहे. तर काय सांगाल एकंदर आपल्या चर्चेतून तुम्हाला काय वाटतं? एकंदर काय सांगाल? वैदिक सगळ्यांनी वापरलं पाहिजे. वापरल्याच्या नंतर उत्पन्नात तुमचं बँकेत पैसे एकच वाटतं. तुमचं मला फार आवडलं ते. तुम्ही एसएन वैदिक वापरलं तुमच्या बँकेत पैसे जातील आणि जर केमिकल वापरलं तर बँक तुमचे पैसे नाही. बरोबर आहे, 100%. हा, तुमचं पैसा आहे ना व्याजाने नाही, व्याजाने म्हणजे व्याज तुमचं नाही सगळं. वैदिकने समाधानी मानतात. बरोबर. तुमच्या बालाला बाजार भाव आपल्या हातात नाही, पण उत्पन्न भरपूर निघत ना. उत्पन्नाचं समाधान ते फार असते. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही ज्यांना तांबट दिले तो खाताना कसा वाटतो? समाधान. बरोबर आहे. एक दिवस असा येईल का तुमचे तांबाटे हे स्पेशल मागणी करून घेऊन जाते. तुम्हाला हे मॉलवाले सोडणार नाही. ते मॉलवाले आहेत ना ते स्वतः खेळला मार्केटला गेलं तरी माहिती आम्हाला राहत नाही. मार्केट पर्यंत जायला लागत नाही मला. मी फाट्यावर क्रॉसिंग करतो गाडी. का बरं? गिऱ्हाईक बुकिंग असते माझा जाऊ. ते गिऱ्हाईकाला आवडली का बा? मला आवडला ना. मग एकदा न्याला का तो रिपीट निवड नाही काय नाही. मार्केटला जरी गेला ना बाकीच्या आधी गाडी घरी येणार. काय म्हणजे बाकीच्या आधी विकून मोकळा होणार. रिकामा आणि निवड नाही काही नाही. गाडी क्रॉसिंग जायची पण इथे फाटे होईल 2 तुम्ही किलो. वळाले ना आता तिथं द्यायची. क्या बात. तुम्हाला तर मी सांगतो, तुम्ही असे स्टॉल मांडून जरी बसले हायवेला तरी इकल टमाटे तुमचे. नुसतं एक टमाटे खाऊन पहा, त्याला बोर्ड लावायचा, खाऊन पहा आणि मग घेऊन जा. त्याला वरती लावायचं वैदिक टमाटे, आयुर्वेदिक टमाटे, औषधी टमाटे आणि बोर्ड लावा तिथे ठेवा. तुम्हाला सांगतो तुम्ही आता विकत तेवढ्याच वेळामध्ये विकाल. एवढ्या गाड्या मागे पोलिसांना यावं लागेल तिला ट्रॅफिक पाहिजे. तुम्हाला उठवतील तुम्ही. मी पळून घेतो तुम्हाला करून पहा. का टेस्ट तशी आम्हाला या परी गाडी मार्केटला सोय होऊन देतो भाई. ऐका तू तिकडे थांबा, मी आलो तिकडे. तुम्ही येडे, तुम्ही जाऊ द्या ना मार्केटमध्ये. थोडं वजन होता वाद सगळ्यांचा. तुमचा फायदा आहे ना. असं काय करते? जा ना मार्केटमध्ये, होऊ द्या चर्चा. होते ना मार्केटमध्ये जावं आहे की नाही? टमाटे पी चर्चा, चाय पे का चर्चा, टमाटे पी चर्चा होऊ द्या ना. काय मार्केटमध्ये ज्वाला मिरची केली होती बरं 3 वर्षापूर्वी. हा, बेडवच केली होती तिकडे. हा हा, मिरची 1 नंबर आली होती. ती पण मार्केटला नेत नव्हती. ती बरं पहिल्यांदा वापरलं तेव्हा. ती पहिल्यांदा कसं वापरलं माहित कसं झालं तुम्हाला? त्यांना माहिती. मी आज म्हणजे माझ्या मित्राकडून त्यांनी सांगितलं म्हणलं असं असं वापर, तेव्हापासून वापरलं होतं. मित्रांनी सांगितलं होतं. हा. बरं, त्या मित्राचं खरंच आभार मानायला पाहिजे. त्याचं काय होतंय, तो जरा केमिकलच्या नादी लागतोच शेवटी, किती नाही म्हणलं. कळलं का? तो शुद्ध नाही राहत ना. एकाच दिवशी लागवड आहे. हा, हे रोपांचे रोप त्यांनी जाणून दिले. हे रोप बरं सेम रोप त्याचे लय फवारणी झाल्या. केमिकल वापरतो ना. काय असतं माहिती का? मी तुम्हाला तिथे गोष्ट सांगितली, श्रद्धा पाहिजे. वैदिकला काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तुम्ही काय करता 100% याच्यावर अवलंबून राहता. श्रद्धा नसला तुमच्या मनात काय घुसतो? शंकासूर. एकदा शंकासूर घुसला तर तो अख्खा घरात कोणी म्हणतच नाही दुसरा आणा किंवा काय करा. तुमच्या घरात म्हणायचं काय प्रश्न नाही. माल चांगला होतं म्हणलं म्हणायची काय गरज.
पहिल्या वर्षी आणतो माझी इच्छा नव्हती मोकार पैसे गेले वाटायला लागलं. 8,000चं औषधाचं गाडी म्हणा मोकार आपण पैसे पैसे गेले त्याला गेले. काय बरं काय म्हणजे लय पहिला महाग लागलं महाग कळतं. झाली ना ते यांनी औषध आणली 7,000-8,000ची गुणी हा मोकार झाला ना मोठा म्हणला ते का पैसे भेटत. हा. केमिकल स्वस्त आहे का पहिल्याच वर्षी लाख जवळजवळ 1.25 लाख रुपये झाले मग गडी खुश नाही पण केमिकल वर किती आणि खर्च? माल लय निघाला लय येण्यासारखं माहिती. तेवढा माल निघाला केमिकल वर किती खर्च करा केमिकल बराच खर्च. केमिकल मग फेल गेला असता कारण त्या वर्षी इतकं दुखाटेत होतं इतकं दुःख होतं ना जवळजवळ 10 वाजेपर्यंत काही दिसत पूर्ण नसेल. काही दिसत नाही. लोकांची टमाटे टिकले का तेव्हा? बाहेरचे बघा आलते प्लॉट ना ज्याची टमाटे होते ना हा. ते बघा आलत्या मग घुमटकर आणायचे बघा मग आपल्याला जिवंत होणार बाकीच्यांचे नेले होते का क्या बात क्या बात ते मावशीला किती आनंद होतो. खरंच म्हणजे तुमचे अनुभव खरंच खूप शिकण्यासारखे सगळ्यांनी. याची पानं अशी थोडीशी करली झाली आणि हे पानं असे खाली झुकले पा तुम्ही बेसल जोड टाकला ना ही खाली फांदी लोंबली बघा ही हा? ही लगेच अशी होईल टाईट. त्याला पाणी नाही ना आता नाही पाणी नसू द्या हे जे ओलावा आहे ना हा भरपूर आहे पाणी जास्त नका देऊ. तेन जे आहे ना त्याला हात नाही लावायचा इथून पुढे आलं लक्षामध्ये काय नाही लावायचा कारण जमीन खराब होती ठीक आहे. आणि तण तुमच्या इथे होणार बी नाही आता कमी काय राहिलं कारण तुमचं जसं केमिकलचा अंश कमी कमी होत जाईल ना तसं हळूहळू तण पर आहे गायब होईल. आणि तुम्ही दुसरं एक करता जे शेणखत तुमचं वापरता ना ते सगळं गोवामृत करा बनवा मस्त हा ठीक आहे ओके. तुमचं नाव नंबर परत सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. अरुण माणिक काळे 8600809898. किरण माणिक काळे 9766237898. ओके धन्यवाद. मी ते एक मोठं वाघ आहे किडच नाही वर्षभर चाललंय तसंच वाघ झाड. वर्ष झालं या झाडाला हा वर्ष झालं या झाडाला. फुलं वगैरे चालूच आहेत नाही काय हा फुलं लई आहेत त्याला. हो ते तुमचा ऊस किती 1 एकर आहे. आता किती निघाला किती निघाला 53 टन. त्याला पूर्ण वापरायचे त्याला RNPF पूर्ण किती खर्च करतो तुम्ही मागच्या फक्त औषध किती औषध बरं या वर्षी 20,000 खर्च 10,000 खर्च करून किती झाली 1.5 लाख रुपये बरोबर आहे ना. मग तुम्हाला जर मी जर समजा 2 लाखाची गॅरंटी दिली तर तुम्ही उत्पन्न किती वाढणार आहे 50,000. मग 10,000 अजून खर्च करा ना 15 होऊ द्या करायचं या वर्षी म्हणजे करा 25,000चा बेसल टाका 2 बघा हां त्यात किती तरी बरोबर तरी माहिती लागेल लागेल ना खत तयार होतो लगेच उद्या ते हे जाऊन घेऊन या बाद द्या लगेच चालू करा. बैलांचा आणणार असेल तर बैलांचा बैल पहिलं काय असेल तुम्हाला 50-50 दिवस चाला तुम्ही त्यांची सापळा दिसतो ना तरी पण सांग चोप लागलो तुम्हाला पाहिजे का आयुष्यात वाढू झाला अजून 3-4 वर्ष वय वाढत चालेल तुम्हाला. ते दोन्ही बैल आहेत ना नाही दोन्ही बैलांचं वय 17 आहे ना त्यांना मिल्क चालू करा 50 ग्रॅम सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी दिवसाला 30 रुपये खर्च एका बैलाला दोन्ही बैलांना 60 रुपये खर्च आहे. पण शेण मिळेल ना तुम्हाला गोअमृत शेणा करतात जोपासायचे जनावर शेणा करतात आणि नाही आता ट्रॅक्टर घेतला ती पहिले त्याच्या मागे हा टोमॅटो ट्रॅक्टर गेले टोमॅटो छोटा हत्ती घ्यायचा मला टोमॅटो हो काका इकडे पहा. पण तो जुना झाला आता हा पहिला छोटा हत्ती आहे ना हा जुना झाला नवीन घ्यायचा बर टोमॅटोच घेतला टोमॅटोच घ्यायचा पहिल्या वर्षी आता पण टोमॅटोच घ्यायचा वा क्या बात. पहिल्या वर्षी ट्रॅक्टर घेतला सेकंड टोमॅटो हा ट्रॅक्टर बी घेतला छोटा हत्ती बी घेतला अरे वा चांगलं आहे मग त्याचं हा तुम्ही बऱ्यापैकी लाईन लावली आहे चांगली ठीक आहे मग आता ऊसाचं पण करा हा चला नमस्कार वापरा बरं का